सो आतापर्यंत आपण काय काय केलं आहे हे कालच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं, नेटवर्किंग, राईट. नेटवर्किंग रिलेटेड कन्सेप्ट तुमचे क्लिअर झाले. नेटवर्किंग म्हणजेच नॉर्मलचा VPC टाईप ऑफ नेटवर्क असतो इथे, ज्यामध्ये काय असणार, आपले डॉकर कंटेनर्स असणार. नॉर्मली कोणता असतो, डिफॉल्टमध्ये ब्रिज असतो आणि ब्रिज नंतर होस्ट आहे, नन आहे, ओव्हरले, IP विलन अँड मॅक विलन. तर जो काही आहे आपला ब्रिज हा नेटवर्क आपण नॉर्मली यूज करतोय बाय डिफॉल्टमध्ये. इवन आपल्याला न्यू क्रिएट करायचं असेल तरी सुद्धा कोणता राहील, तो जास्त करून ब्रिज राहील. होस्ट आणि बाकी हे जेव्हा तुमची रिक्वायरमेंट असेल त्या टाईपची तेव्हा तुम्ही यूज करणार. ठीक आहे. तर आता जो आपल्याला बघायचा आहे तो म्हणजेच काय आहे, तर डॉकर कंपोज. काय बघायचं आहे, डॉकर कंपोज. आता हे डॉकर कंपोज ऍक्च्युली काय आहे, तर लक्षात ठेवायचं की ज्या टाइमला तुमच्या, आता आपण काय केले, मल्टिपल कंटेनर्स क्रिएट केले, बरोबर ना. मल्टिपल कंटेनर्स क्रिएट केले अँड देन डॉकर इमेजेस आपण क्रिएट केलेत आणि त्या डॉकर इमेजेस कुठे ठेवल्यात, आपण डॉकर हब मध्ये ठेवलेले आहे. ठीक आहे, कुठे ठेवलेले आहे, डॉकर हब मध्ये. तर आता अशी रिक्वायरमेंट असेल की तुम्हाला कमांड लाईन थ्रू एक एक कंटेनर क्रिएट करायचं नाहीये, तुम्हाला काय करायचं आहे, ऍट अ टाइम मल्टिपल कंटेनर्स क्रिएट करायचे. तर तेव्हा तुम्हाला यूज करायचं असेल काय, डॉकर कंपोज. ऍट अ टाइम you can create multiple containers using docker compose. it's काय आहे ते बघून घेऊ, त्याची डॉकर कंपोजची ऑफिशियल डेफिनेशन. सी, ऑफिशियल डेफिनेशन, डॉकर कंपोज इज अ टूल फॉर डिफाइनिंग अँड रनिंग मल्टी कंटेनर अप्लिकेशन. सी आहे मल्टी कंटेनर application. It is the key to unlocking and streamline and efficient deployment experience. ओके. आणि कोणत्या लँग्वेज मध्ये लिहिलं जातं, YAML कॉन्फिगरेशन लँग्वेज मध्ये. आणि या एकाच फाईल मध्ये तुम्हाला नेटवर्क अटॅच करायचं आहे का, व्हॉल्यूम अटॅच करायचं आहे का, त्या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता. क्लिअर आहे. ओके. So with a single command you create and start all the services from your configuration file. आपल्याला जे जे कंटेनर क्रिएट करायचे आहे त्यांची पूर्ण इन्फॉर्मेशन कुठे लिहिणार, आपण या YAML कॉन्फिगरेशन फाईल मध्ये लिहिणार. त्याला कंपोज फाईल म्हणतात. आणि देन त्यानंतर जेव्हा आपण त्याला एक्झिक्यूट करणार, जेवढे पण कंटेनर्स आपण डिफाईन केलेले आहेत, जे पण पॅरामीटर पास केले आहेत, ते सगळे अप्लाय होणार. ठीक आहे. आता ते कसं करणार, काय करणार, तर त्यासाठी आपल्याला फाईल लिहायची आहे. कोणती फाईल लिहायची आहे, YAML फाईल लिहायची आहे. तर YAML फाईल बद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन आहे, काय असते YAML फाईल. ऑनलाईन आवाज येतोय. YAML फाईल काय असते, तर YAML फाईल ही एक नॉर्मल कॉन्फिगरेशन फाईल आपण आहे, स्क्रिप्टिंग फाईल म्हणतो आपण त्याला, स्क्रिप्टिंग लँग्वेज. आणि ऑलरेडी आपण बघितलं आहे की त्यामध्ये डेटा कसा लिहायचा, डेटा टाइप्स यूज होतात, स्ट्रिंग, बुलियन्स, राईट. हा, तर आपण सुरुवात करू. डॉकर मध्ये आपल्याला एक फाईल पाहिजे, कंपोज डॉट YAML. कंपोज डॉट YAML. सी, ठीक आहे. तुम्ही नाव कुठले द्या, बट काय असलं पाहिजे, असं सिंपल सॅम्पल डॉट हायफन कंपोज डॉट YAML असं लिहिलं तरी चालतं, काही प्रॉब्लेम पडणार नाही. बट नॉर्मली त्याचं नाव काय असणार, कंपोज डॉट YAML. आणि जसं तुम्ही कंपोज डॉट YAML लिहित आहे तसं त्याचा एक लोगो इथे येईल रेड कलर मध्ये, दिसतोय. ठीक आहे, इथे पण दिसेल तुम्हाला त्याचं. तर आता आपण हे सुरुवात करायचं, तर सुरुवात करण्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला माहिती पाहिजे की या डॉकर कंपोजची फाईल आणि त्याचा सिंटॅक्स कसा लिहिला जाईल, है ना, कसं लिहिलं जाईल. तर सर्वात आधी जे वर्जन इथे लिहावं लागतं, काय लिहावं लागतं, वर्जन. आता हे काय आहे, तर हा डॉकर कंपोजचा ऑफिशियल वर्जन असतो. डॉकर कंपोजचा ऑफिशियल वर्जन असतो. जर तुम्ही इथे एक्झाम्पल वर बघितलं, लेफ्ट हँड साईडला असेल पण, इंट्रोडक्शन टू कंपोज, how to compose, why use compose, क्विक स्टार्ट मध्ये काय आहे ते चेक करू.
येस, क्विक स्टार्ट मध्ये दिलेला आहे. तर काय बोलतोय हा, सिंपल तुम्ही काय करा, एखादी डायरेक्टरी क्रिएट करा, त्या डायरेक्टरीमध्ये जा आणि तुम्ही काय करा, अप्लिकेशन टाका, अप्लिकेशन लिहा. आणि कंपोजची फाईल डॉकर फाईल पण आहे. देन डॉकर फाईल तुम्हाला काय करून देणार, तुमची एक इमेज क्रिएट करून देणार. इमेज क्रिएट करून दिल्यानंतर तुम्हाला सिंपल काय करायचं आहे, त्याचा कंपोज फाईल लिहायची आहे बघा, compose.yml आहे. आता इथे आपण करतोय काय ऍक्च्युली, तर इथे आपण या फाईलला, हे डॉकर फाईल जे आहे, ह्या डॉकर फाईलला बिल्ड करण्याचं काम करतो. हे डॉकर फाईल आहे, आपण कमांड एक्झिक्यूट केली होती, कोणती, डॉकर बिल्ड केली होती ना. हा, तर डॉकर बिल्ड ही कमांड कुठे एक्झिक्यूट होणार आता, इथे बघा. सर्वात आधी कोणती प्रोसेस आहे, बिल्ड आणि डॉट. देन त्यानंतर त्याला पोर्ट असाइन करायचं असेल तर पोर्ट, एन्व्हायरमेंट पास करायचं असेल तर एन्व्हायरमेंट. कळलं, ठीक आहे. तर स्टार्ट कुठून होतो, सर्व्हिसेस मधनं. देन त्यानंतर हे काय आहे, हा फर्स्ट टर्म असेल तुमचं कंटेनरचं नाव. काय असणार, कंटेनरचं नाव. देन त्याला काय करायचं आहे आपल्याला, बिल्ड. देन त्याला पोर्टर चॅट करायचं आहे, देन त्यामध्ये एन्व्हायरमेंट पास करायचं. तर आतापर्यंत जे आपण कमांड लाईनने काम केलं आहे ते सगळं तुम्ही कुठून करू शकता, युझिंग डॉकर कंपोज. तुम्हाला डॉकर फाईलला बिल्ड करायचं आहे, ते पार्ट पण तुम्ही इथे लिहिणार. सिंपल एक बिल्ड अँड देन डॉट लिहायचं आहे. आणखी काय लिहायचं आहे का, ना. कळलं, ठीक आहे. आणि जेव्हा आपण ही फाईल लिहिणार तेव्हा आपल्याला काय करायचं आहे, त्या फाईलला एक्झिक्यूट. तर आपली सिंपल जी कमांड असते, डॉकर कंपोज अप. कोणती कमांड असणार, डॉकर कंपोज अप. अँड देन येस, वी कॅन ऍक्सेस इट. डिलीट करायचं आहे सगळं, तर डॉकर कंपोज डाऊन. ठीक आहे, एवढं लक्षात येत आहे. तर आपण काय करू, आपण ज्या डॉकर इमेजेस क्रिएट केलेल्या आहेत त्या यूज करायच्या. तुम्ही डायरेक्टली डॉकर फाईलला बिल्ड करू शकता, जर तुमच्याकडे डॉकर फाईल ऑलरेडी अवेलेबल असेल तर. आपल्याकडे आहे इथे, तर आपली पहिली स्टेज आपण हे पण ठेवू शकतो, काही प्रॉब्लेम होणार नाही. काय करणार तो, ह्या डॉकर फाईलला बिल्ड करणार. क्लिअर झालं, हा. ओके, सो वर्जन यूज केले जाते. मी एक एक्स्ट्राचा एक्झाम्पल बघूया आपण डॉकर फाईल बद्दल. इथे दिलेला आहे का, ठीक आहे. आपण आपल्याकडे जे अवेलेबल आहे त्या पद्धतीने काम करू. आपल्याकडे ऑलरेडी डॉकर फाईल अवेलेबल आहे, तर सॉरी, आपल्या इमेजेस बनलेल्या आहेत त्यांचा यूज करू. आणि कशी राहणार फाईल, तर या पद्धतीने राहणार. ठीक आहे. आय थिंक वर्जन लिहायची गरज नाही. वर्जन इथे आपण 3 टाकू शकतो. जो पण डॉकर कंपोजचा वर्जन असेल तो आपल्याला इथे मेन्शन करावा लागतो. बट ठीक आहे, इथे त्यांनी मेन्शन केलं नाहीये सध्या ऑफिशियल डॉक्युमेंट्स नुसार. तर यामध्ये सुरुवात कुठून करणार, सर्व्हिसेस. ओके, सर्व्हिसेस मध्ये पहिल्या तुमच्या कंटेनरचं नाव असेल तर इथे तुम्ही कंटेनर 1 द्या, किंवा HTTP कंटेनर, HTTP सर्व्हर असं द्या. ठीक आहे, समजलं. त्यानंतर आता हा जो HTTP सर्व्हर नावाचा आपल्याला कंटेनर क्रिएट करायचा आहे, तर कोणत्या इमेजने क्रिएट करायचं आहे, आपल्याला बिल्ड करायचं आहे का डॉकर फाईलला. डॉकर फाईलला बिल्ड करायचं असेल तर डॉकर फाईल मध्ये काय लिहिलेलं आहे आपण, मल्टी स्टेज पण आहे. आणि वरती कोणता आहे, नॉर्मलचा, हा टॉमकॅटचा कंटेनर आहे ना. आणि आपण काय लिहिलं होतं, एक छोटासा डॉकर फाईल क्रिएट केला होता आणि त्यामध्ये काय लिहिलं होतं, HTTP अपाचे 2 ला आपण स्टार्ट केलेलं आहे, राईट. आणि ती ऑलरेडी बनलेली आहे. जर तुमच्याकडे डॉकर फाईल अवेलेबल आहे तर तुम्ही डायरेक्टली काय करणार, इथे बिल्ड लिहिणार. काय लिहिणार, बिल्ड. सी, बिल्ड डॉकर फाईल, कॉन्टेक्स्ट पाथ जे काही असेल. ठीक आहे,
आणि इथे हे जर नाहीच द्यायचं आहे आपल्याला तर डायरेक्टली तुम्ही इथे काय देणार, डॉट देणार. क्लिअर. तर या लोकेशन वरून तो कोणाला कॅप्चर करणार, डॉकर फाईलला कॅप्चर करणार आणि काय करेल तो त्या डॉकर फाईलला बिल्ड करायला सुरुवात करेल. क्लिअर झालं. ठीक आहे, आपण डॉकर फाईलला थोडं मॉडिफाय करून टाकू. मल्टी स्टेज वाला आपण घेऊ शकतो, आपण ऑलरेडी केलेला आहे. सो सिंपल मी हा जो फर्स्ट पार्ट आहे हा फर्स्ट पार्ट रिमूव्ह करतोय. पण तुम्हाला माहिती आहे डॉकर फाईल्स कोणत्या कोणत्या आपण यूज केलेल्या होत्या, ठीक ना, माहिती आहे. ओके, तर मी ते इकडे लिहिलेलं नाही आहे सेपरेट, तर आपण याला सिंपलचं नाव चेंज करू. टॉमकॅट, HTTP नाही आहे ना, हा टॉमकॅट आहे. टॉमकॅट सर्व्हर समथिंग बिल्ड. आणि यामध्ये आणखी काय पास करायचं आहे का आपल्याला ते करू. बट आता सध्या आपल्याला फक्त इमेज क्रिएट करून बघायचं आहे. ओके, देन दुसरा कंटेनर HTTP सर्व्हर अशा टाईप. ठीक आहे. आता इथे मला काय करायचं आहे, हा कंटेनर कोणत्या इमेजने आपल्याला रन करायचा आहे. इथे काही इमेज काही ना, लक्षात करा ते जे कमांड आपण यूज करायचो ना, डॉकर रन -d, ते आता आपल्याला कमांडने नाही करायचं, आपल्याला कशाने करायचं आहे, कॉन्फिगरेशन फाईल. डॉकर रन वाला जे आहे ना ते आपण काय करणार आता या फाईल मध्ये लिहिणार. तर इमेज लिहायचं लास्ट मध्ये, तर इथे आपण आपली इमेज लिहू शकतो, HTTPD लिहा. बट येस, आपण ऑलरेडी आपली इमेज क्रिएट केलेली आहे, तर ती इमेज आपण कुठून घेणार, डॉकर हब वरून घेणार. बरोबर. तर डॉकर हब मध्ये आपल्या इमेजचं नाव काय आहे ते चेक करून घ्या. डॉकर हब आणि जे नावं असणार, ज्या इमेजेस आपण क्रिएट केलेल्या आहेत त्या डायरेक्टली आपण यूज करू शकतो. तर इथे आपण काम करतोय सध्या, आणि आपल्या इमेजचं नाव काय राहणार, जर मला HTTP करायचं असेल तर, Apache 2 करायचं असेल तर, है ना, तर हे नाव असेल, सॉरी कुठे गेलं ते, टॅग्स, हे नाव असेल. जर तुम्हाला Apache 2 इन्स्टॉल करायचं असेल, Apache 2 ची मशीन किंवा HTTP ची मशीन घ्यायची असेल तर सिंपल हे नाव कॉपी करायचं आणि कुठे यूज करणार आपण, आपल्या इथे. क्लिअर आहे. आणखी आपल्याला इथे काही पास करायचं असेल, जर तुमची रिक्वायरमेंट असेल की env पास करायचं आहे तर env देऊ शकता तुम्ही, एन्व्हायरमेंट देऊ शकता, सूरज env इक्वल्स टू नेम इक्वल्स टू सूरज समथिंग. ठीक आहे, या पद्धतीने. ओके, आता इमेज झाला. आता तुम्हाला आणखी काय पास करायचं आहे, माऊस बंद झाला, सेल केलंय बहुतेकचं, हा काय env नॉट अलाउड, तर मग काय नॉर्मल, स्मॉल नाही, कॅपिटल नाही आहे त्याला. एन्व्हायरमेंट मध्ये फुल नाव द्यायचं आहे, स्मॉल नाही आहे. ठीक आहे, काय नाव द्यायचं आहे, फुल नाव द्यायचं आहे एन्व्हायरमेंट साठी. ज्या पद्धतीने इंडेंटेशनचा मॅटर करतो, इंडेंटेशन प्रॉपरली द्यायचं. ओके, हा ठीक आहे. तर एन्व्हायरमेंट आपण पास करतोय. आणखी हा झाला आपल्याला या
याला जर फॉरवर्ड करायचं तर इथे आपण काय देणार, पोर्ट्स देणार. काय देणार, पोर्ट्स. बघत राहा तुम्ही, ठीक आहे. इथे काय दिलेलं आहे, पोर्ट्स. पोर्ट्स दिसतंय. तर आपल्याला इथे कुठे फॉरवर्ड करायचं आहे, हा 80 वरून कुठे 80 वर. सिंपल. जे कमांड मध्ये लिहायचो ते कुठे लिहितोय आता आपण, कॉन्फिगरेशन फाईल मध्ये. आणखी काही एक्स्ट्रा केलंय का अजून, नाही. आणि तुम्हाला YAML फाईल कशी लिहायची हे माहिती आहे, ट्री टाइप ऑफ स्ट्रक्चर असतो, ठीक आहे. तर हा आपण मॅप लिहितोय बहुतेक, असं कन्सिडर करा. आपण यामध्ये इथे काय देतोय, तर लिस्ट. आपण मल्टिपल पोर्ट नंबर देऊ शकतो, मल्टिपल एन्व्हायरमेंट्स देऊ शकतो. दुसरा एन्व्हायरमेंट लिहायचा असेल तर तुम्ही इथे लिहिणार खाली, ठीक आहे ना. डिपार्टमेंट समथिंग लाईक दिस, सॉरी नॉट हिअर, इक्वल्स टू, आणि डेव्हऑप्स असं राहणार. आणि दुसरा आणखी पोर्ट नंबर टाकायचा असेल तर दुसरा पोर्ट नंबर अलाउ करू शकता इथे, ठीक आहे. तर अशा टाईपने तुम्ही काय करणार, तुमचा एक कंटेनर क्रिएट करणार युजिंग सिंपल कॉन्फिगरेशन फाईल. कमांडचा यूज केला का आपण, नाही. तर हा झाला आपला एक HTTPD सर्व्हर. नेक्स्ट आता लेट्स कन्सिडर करा, आणखी आपल्याकडे एक इमेज आहे ना, तो पण क्रिएट करायचा आहे. तर त्याला देऊ आपण अपाचे सर्व्हर समथिंग, अपाचे सर्व्हर असं नाव. आणि याची इन्फॉर्मेशन द्या. आता अपाचे सर्व्हर साठी इमेज पाहिजे ना आपल्याला, बरोबर. आता ही इमेज पण आपण कुठून घेऊ, आपल्या डॉकर वरून. ऑलरेडी अवेलेबल आहे आपल्याकडे अपाचे 2 ची इमेज. सी, फक्त अकाउंट आणि त्याचं नाव टॅग व्यवस्थित घ्यायचा. हे झालं आपलं अपाचे 2 चं. कळलं का. आता इथे पण तुम्ही सेम टर्म्स पास करू शकता, बट मी सिंपल काय करतो, याला पोर्ट नंबर अलॉट करतो. काय राहणार याला, पोर्ट नंबर, पोर्ट्स. याला पण मी 81 वर फॉरवर्ड करतोय असं कन्सिडर करा, 80. कारण एकाच पोर्ट वर 2 काम नाही करणार ना. हा, बस. मला आणखी काय करायचं नाहीये. इवन याला जर तुम्हाला व्हॉल्यूम अटॅच करायचं असेल तर व्हॉल्यूम. आणि आपला /opt मध्ये एखादी डायरेक्टरी क्रिएट करून ठेवा. तुम्ही काय करणार, एखादी डायरेक्टरी क्रिएट करून ठेवणार आणि लोकेशन काय असेल, डाटा, ठीक आहे. व्हॉल्यूम अटॅच करायसाठी इथे एक्झाम्पल दिलेलं आहे की तुम्ही व्हॉल्यूम कसं अटॅच करू शकता. सी, ठीक आहे. ओके, हे झालं. देन त्यानंतर काय करतो आपण, झाले 2 कंटेनर केले आपण क्रिएट, सॉरी कॉन्फिगरेशन मध्ये लिहिलेले आहे. आता याला आपण बिल्ड करू शकतो. इवन असा एखादा इमेज जी तुमच्याकडे अवेलेबलच नाही, आपण MariaDBचं करून बघितलेलं आहे ना. तर MariaDBचा तुम्ही कंटेनर ऍड करा, तुम्हाला वाटेल ते कंटेनर्स तुम्ही इथे ऍड करा, फक्त त्याची इन्फॉर्मेशन लिहायची आहे व्यवस्थित. डॉकर कंपोज मध्ये काही असं क्रिटिकल नाहीये. आपण दोन कंटेनर इथे लिहितोय आणि लेट्स चेक करू की काय होतंय. ओके, डॉकर फाईल पण आपली अवेलेबल आहे आणि इथे पण काय होईल, याचा हा बिल्ड होईल की नाही होणार ते पण चेक करून घेऊ. क्लिअर ना. सो लेट्स गो अँड चेक. इथे हे नव्हतं घेतलं ना त्याने शेवटी, मी याला थोडं अपडेट करतोय. /opt, परफेक्ट. नाव कमिट, कंपोज फाइल एडिट. If you don't want to use or don't want to go with the commands git add, git commit, you can directly commit, give a commit message here and commit it. And after that you will see a message to synchronize with remote repository. So sync it. It will push your data in your remote repository. Okay.
ओके. सो डेटा आपला पुश झालेला आहे. आपण काय करणार, आपल्या मशीनवर येणार आणि चेक करणार, त्याला एक्झिक्यूट करणार. एक्झिक्यूट केल्यानंतर आपली रिक्वायरमेंट काय आहे, तर ही फाईल बिल्ड व्हायला पाहिजे आणि आपले जे 2 कंटेनर आपण इथे लिहिलेले आहेत, HTTP सर्व्हर, अपाचे सर्व्हर, हे एक्झिक्यूट व्हायला पाहिजे. सो ते करून बघू. कनेक्शन डाऊन झालंय. ID_RSA उबंतू IP ॲड्रेस नाही, IP ॲड्रेस कॉपी उबंतू ubuntu IP ॲड्रेस एंटर sudo -i and then सिंपल. आपल्याला माहिती आहे का आपली रेपॉझिटरी कुठे आहे, माहिती आहे का रेपॉझिटरी कुठे आहे आपली, रेपॉझिटरी कुठे ठेवली होती आपण, नाही माहिती तर गिट क्लोन करून टाकू डायरेक्ट मग, बरोबर. गिट क्लोन आणि काय पाहिजे, रेपॉझिटरी. सो रेपॉझिटरी साठी आपण काय करणार, गिटहब डाउनलोड, गिटहब वर जाणार, URL घेणार आणि क्लोन करणार. करणार की नाही, अशी प्रोसेस होते की नाही. कॉपी पेस्ट एंटर. यस. अच्छा, HTTP वाला कुठे गेला, HTTP SSH की नाही टाकली होती आपण, SSH ने एक्सेस करून बघा एकदा. git clone Ctrl+V here आलाय. तो CD बॅच मध्ये जाणार आणि इथे आपल्याकडे डॉकर OCK डॉकर आणि यामध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे डॉकर फाईल, डॉकर कंपोज अँड index.html. तर यामध्ये आता आपण सिंपल काय करणार, याला एक्झिक्यूट करणार. तर कमांड आहे डॉकर कंपोज अप. काय असेल, डॉकर कंपोज अप. ओके. तर तो कंपोज फाईलला चेक करेल या लोकेशनला आहे की नाही, आहे तर त्याला एक्झिक्यूट करायला स्टार्ट करेल. सी, सर्वात आधी बिल्ड प्रोसेस दिली होती आपण त्याला, सर्वात आधी काय दिलेलं आहे, बिल्ड प्रोसेस. तर तो बिल्ड करतोय कोणाला, त्या डॉकर फाईलला. कळलं बघा. बिल्ड सक्सेस. बिल्ड सक्सेस झाल्यानंतर आपले जे ते कंटेनर्स आहेत ते पण त्यांनी काय केलंय, एक्झिक्यूट केलेले आहे, स्टार्ट केलेले आहे. इथे बघा HTTPD सर्व्हर आणि अपाचे सर्व्हर आहे. ओके. तर या पद्धतीने तुम्हाला तो कंटेनर्स क्रिएट करून देणार. आणि देन इथे पण देतोय तो टॉमकॅट सर्व्हर. क्लिअर आहे. हा, तर आता इथे तुम्हाला दिसत असेल की याने काय केलेलं आहे, टर्मिनल ऑक्युपाइड केलंय आणि तो काय बोलतोय, W प्रेस करा और D प्रेस करा. सो D मी प्रेस करतोय. D मध्ये कशाने केला, तो डिटॅच मोड मध्ये गेलाय. सो डॉकर PS सी झाले कंटेनर. जर तुम्हाला D नंतर न प्रेस करायचं नसेल तर तुम्ही जेव्हा ही कमांड एक्झिक्यूट करणार, इथेच डायरेक्ट -D देऊन द्यायचं. इथेच काय देणार तुम्ही, डायरेक्ट -D देणार. तर इथे तुम्हाला दिसतंय डॉकर टॉमकॅट सर्व्हर, डॉकर HTTPD सर्व्हर, डॉकर अपाचे सर्व्हर झाले 3. तर याने केलं काय, आपल्या या कंपोज फाईल मध्ये हे जे बिल्ड केलं, या इमेज वरूनच, जे इमेज क्रिएट झाली आहे इथे, या इमेज वरूनच त्याने कंटेनर रन केला. कळलं. ठीक आहे. आधी त्याने डॉकर फाईलला बिल्ड केलं आणि लगेच काय केलंय, डॉकर रन कमांड रन केली. आपण सांगितलं का त्याला,
नाही, आपण काय सांगतोय त्याला की बाबा हे डॉकर फाईल बिल्ड कर, आणि बिल्ड झाल्याबरोबर तो काय करणार, ऑटोमॅटिकली कंटेनर स्टार्ट करणार. डॉकर रन कमांड रन करायची गरज आहे का आपल्याला, नाही. ठीक आहे. सो दिस इज द पॉवर ऑफ युअर डॉकर कंपोज. आणि इथे टॉमकॅट सर्व्हर झालाय, अपाचे झालाय आणि HTTPD. तर 3 जे कंटेनर आपण दिलेले आहेत ते तिन्ही कंटेनर एका कमांड मध्ये एक्झिक्यूट झालेत. किती इझी टास्क आहे. 3 कंटेनर साठी 3दा कमांड रन करायची गरज आहे का, नाही. तर इथे तुमची वाचत आहे रियुजिबिलिटी. तुम्ही जे कमांडला रिपीटेडली यूज करताय ते करायची गरज नाही. मल्टिपल कंटेनर यू कॅन क्रिएट इन सिंगल कॉन्फिगरेशन फाईल युजिंग सिंगल कॉन्फिगरेशन. सर याच्यामध्ये सपोज बिल्ड करताना किंवा असं आधीच जर काही एरर वगैरे आला तर मग ते हँडल करतात. जर बिल्ड करताना एरर येतोय तर आपल्याला डॉकर फाईलवर काम करावं लागेल. ते शो करतात असं. हा, एरर येणार आणि बाकीचे कंटेनर्स मग रन होणार नाही. ठीक आहे. पण आपण सर्वात आधी काय करतो, आपण आपल्या डॉकर फाईलला टेस्ट करतो. जर ते व्यवस्थित काम करत असेल तर आपण डॉकर फाईल मध्ये डॉकर कंपोज मध्ये लिहिणार. कारण मग ते थोडंसं क्रिटिकल करण्यापेक्षा आपण डॉकर फाईलला आधी टेस्ट करून घ्यायचं की वेदर इट इज ओके ऑर नॉट. अंडरस्टूड. ठीक आहे. सो या टाईपने, आणि आपली डॉकर फाईल आपण ऑलरेडी टेस्ट केली आहे, ती वर्क करतीये, इमेज क्रिएट होतीये, है ना. दॅट्स इट. जर इमेज क्रिएट होतीये तर आपण काय करणार, सिंपल त्याला इथे ऍड करून देणार की भाई बिल्ड कर आणि कंटेनर रन कर. ओके. सो दिस इज व्हॉट यू वॉन्ट. अँड नाव इफ यू वॉन्ट टू होस्ट नेम आय, जर तुम्हाला, अच्छा इथे 3 IP ॲड्रेसेस दिसत आहेत. प्रायव्हेट वाला आहे, आपल्याला पब्लिक IP वरून ॲक्सेस करायचं आहे. पब्लिक IP जर याच्या सिक्युरिटी ग्रुपमध्ये 80 पोर्ट नंबर असेल तर तो ॲक्सेस होऊन जाईल. 8088 असेल तर तो पण ॲक्सेस होऊन जाईल. सी झालंय. जे इमेज आपण क्रिएट केली होती ना, आपल्या डॉकर हबवर पाठवलेली आहे, 80 पोर्ट नंबरवर सध्या कोण चालू आहे, दिस HTTPD. ओके. आणि याला जर तुम्हाला ऍक्सेस करून चेक करायचं असेल की त्याच्यात ऍक्च्युली आहे काय, तर ते पण तुम्ही करू शकता. कसं करतो आपण, डॉकर EXEC, त्याचा IP ॲड्रेस चेक करा आधी. डॉकर इन्स्पेक्ट आणि काय असणार, HTTPDचा ID घ्या आणि तुम्हाला दिसेल याचा IP ॲड्रेस 1803. अच्छा, आपण कोणत्या 1803 डॉकर नेटवर्क, डॉकर डिफॉल्ट नेटवर्क. हां, ठीक आहे. तर काय IP याचा 18 सुकल 172.18.0.3. बघा तेच आहे. तर हा कंटेनर जो 80 पोर्ट नंबरवर आपला परफॉर्म होतोय, एक्सपोज होतोय, तो आपण इथून ऍक्सेस करू शकतो. 81 पोर्ट नंबर चेक करा. 81 पोर्ट नंबर सिक्युरिटी ग्रुपमध्ये जर असेल अलाउड तर तो इथे आपण ऍक्सेस करू शकतो. बट आहे का, नाहीये. तर सिक्युरिटी ग्रुप इथे चेक करा. सिक्युरिटी ग्रुप आणि 8080 पोर्ट नंबर पण आहे का ते पण चेक करून घेऊ. 8080 वाला आहे तर 8080 वाला ऍक्सेस करता येईल आपल्याला. 8080 एक्सपोज नाही केलं असणार आपण इथे. बघा आता हा एक्सपोज का नाही होणार, एक्सपोज होतोय का, नाही होतोय. इवन सिक्युरिटी ग्रुपमध्ये आपला पोर्ट नंबर अवेलेबल आहे तरी सुद्धा. बट इथे आपल्याला करायचं काय, डॉकर कंपोज मध्ये इथे आपण पोर्ट नंबर दिला का, याला पोर्ट नंबर दिला का फॉरवर्ड करायला, नाही. तर इथे आपण पोर्ट दिलाच नाही तर तो फॉरवर्ड करणार का, नाही करणार. 8080 आणि 8080 असं द्यावं लागेल तेव्हाच तो फॉरवर्ड करणार, नाही तर करणार नाही. आता काय होईल बघा, मी थोडासा चेंज केलाय ना, थोडासा चेंज केलाय. तर आपण काय करू, पुश करून घेऊ
Tomcat code added something. Okay. Sync. इथे येऊन आपल्याला काय करायचं आहे, तर git pull origin main झालाय का पुश ते चेक करून घ्या. सिंक करतोय तो. तुम्ही इथून करू शकता सिंक, और इकडे पण बटन राहील सिंक्रोनायझेशन चेंजेस दिसतोय. इथून ब्रांचेस वर पण जायचं असेल तर ब्रांचेस पण वेगवेगळे तुम्ही हँडल करू शकता. हा वन मोर, आता आपण व्हॉल्यूम अटॅच केलाय या इथे, तर हे डायरेक्टरी पण असणे आवश्यक आहे. इथे आपल्याला /opt मध्ये चेक करावं लागेल की डायरेक्टरी पण अवेलेबल आहे की नाही. नाही तर व्हॉल्यूम अटॅच होणार का, नाही होणार. तो mkdir आणि हे डायरेक्टरी क्रिएट करून ठेवा, तेव्हाच ती अटॅच होणार. आहेच नाही तर अटॅच होणार का, एम्प्टी राहणार ती. कळलं मला काय म्हणायचं. आला आहे. सो ls/opt मध्ये चेक करा, डायरेक्टरी असेल का, काहीच नाहीये है ना. अटॅच तर झालाय माय डेटा. आपण प्रॅक्टिस केली व्हॉल्यूमची, त्या टाइमात क्रिएट झालेलं असणार आहे ते. तर आपण mkdir/opt मध्ये डेटा नावाचं डायरेक्टरी क्रिएट करू. एंटर. ओके. नाव ट्राय अगेन. कोणती कमांड असेल डॉकर कंपोज फाईलला एक्झिक्यूट करण्यासाठी, डॉकर कंपोज अप -d फॉर डिटॅच मोड. एंटर. सी ऑलरेडी रनिंग. आणि टॉमकॅटला काय केलं त्यांनी, आता रिस्टार्ट केलेलं का, कारण पोर्ट नंबर टाकला ना आपण त्यामुळे. आणि HTTP सर्व्हर पण रनिंग मध्ये आहे. ज्यामध्ये चेंज झाला त्याला तू मॉडिफाय करणार, बाकी जे रनिंग आहे त्यांना काय तू करणार नाही. ओके. सो नाव चेक पोर्ट नंबर वर आलाय का. परफेक्ट. बघा झालंय रन. समजलं. तर इमेज पण त्याने स्वतःच क्रिएट केली, कंटेनर पण त्याने स्वतःच रन केलं पोर्टल आउट करून. एवढं क्लिअर आहे. आपण काही कमांड रन केले एक्स्ट्रा, डॉकर रन -d -p वापरलं का, नाही. मग नाव काय द्यायचंय त्याचं, हायफन नेम पण यूज करायचो, देन हायफन इमेजचं नाव द्यायचं है ना. पण इथे आपण तसं काही केलंय का, नाही. इमेजचं नाव कोणाला कन्सिडर करतोय, तो याला. डॉकर फाईलला बिल्ड करणार आणि देन लगेच त्याचा कंटेनर क्रिएट करणार. इझी आहे. म्हणजे डॉकर बिल्ड -t ते करायची पण गरज नाही. बघा मल्टिपल कमांड जे आपण यूज केल्या ना आतापर्यंत, त्या तेवढ्या कमांड यूज करायची गरज नाही. हा आणखी नेटवर्क पण बघितलं आपण. तर याला जर तुम्हाला एखाद्या नेटवर्क मध्ये अटॅच करायचं असेल तर तुम्ही इथे नेटवर्क पण द्या. समजा. मग आपल्याला नेटवर्क कोणतं आहे, कोणत्या नेटवर्क मध्ये याला अटॅच ठेवायचं असेल तर तुमचं लेस कन्सिडर करा. होस्ट नाही, आपण काय करू, मायवर्क नावाचं एक बनवलेलं आहे. तेव्हा आणखी तुम्ही दुसऱ्या नेटवर्क मध्ये पण याला ऍड करून ठेवायचं असेल, लेस कन्सिडर करा डेवनेट नेटवर्क असं काहीतरी है ना. तर हा जो कंटेनर आहे हा 2 नेटवर्क मध्ये अटॅच होऊन जाणार. कळलं. काल आपण नेटवर्किंग बघितलंय, नेटवर्क कसं क्रिएट करतात ते पण बघितलेलं आहे. तर त्या नेटवर्क्स मध्ये ह्या कंटेनरला ऍड करायचं असेल तर सिंपल नेटवर्क देऊन द्या. ठीक आहे. आणि हे सगळे सिंटॅक्स चेक करून घ्यायचं कुठून, ऑफिशियल साईट्सवरून इकडनं. आता नेटवर्क वाला इथे दिलंय का त्याने आयडिया नाही आहे, बट चेक. एन्व्हायरमेंट आहे. हा वन मोर, इथे डिपेंड्स ऑन दिसतोय.
डिपेंड्स ऑन, जर तुम्ही तुमचा एक कंटेनर दुसऱ्या कंटेनरवर डिपेंड असेल, जसं की तुम्ही लेस कन्सिडर करा अपाचे 2 इन्स्टॉल होणार तेव्हाच काय होईल, MariaDB चालू होईल, अशी जर रिक्वायरमेंट असेल तर तुम्ही काय करणार, MariaDB वर काय लिहिणार, डिपेंड्स ऑन, आणि कुणाचं नाव देणार, अपाचे सर्व्हरचं. जसं की इथे बघा, आता हा जो अपाचे सर्व्हर आहे, हा अपाचे सर्व्हर आहे, आपण इथे आणखी एक कंटेनर क्रिएट करणार, MariaDB, बरोबर आहे का, MariaDB सर्व्हर. ओके, परफेक्ट. इमेज, आणि इमेज असेल MariaDB लेटेस्ट, टॅग पण देता येईल तुम्हाला, बरोबर ना, लेटेस्ट और जो काही तुम्हाला वर्जन घ्यायचा आहे तो, बट आता मला सिंपल घ्यायचं आहे. इथे काय असेल, पासवर्ड मध्ये env पास करावा लागतो, माहिती आहे का तुम्हाला, एन्व्हायरमेंट पास करावा लागतो. कोणतं असतं ते, MariaDB रूट पासवर्ड आपण बघितलेलं आहे. ठीक आहे, MariaDB रूट पासवर्ड आठवतं का, हे वाला. ओके, आलं लक्षात. MariaDB रूट पासवर्ड असा जोपर्यंत आपण पासवर्ड पाठवणार नाही तोपर्यंत MariaDB सर्व्हर एक्झिक्यूट होईल का, कंटेनर एक्झिक्यूट होईल का, नाही, पासवर्ड लागतो त्याला. आता मला सांगा, हा डिपेंड करेल, हा एक्झिक्यूट तेव्हाच होणार जेव्हा अपाचे 2 इन्स्टॉल होणार किंवा रन होणार. तर त्यासाठी मला इथे काय द्यावं लागेल, किंवा दुसऱ्या कंटेनरवर लेट्स कन्सिडर करा, डिपेंड्स डिपेंड्स अंडरस्कोर ऑन, अंडरस्कोर आहे, चेक करू आपण एकदा, डिपेंड्स ऑन, येस, अंडरस्कोर आणि कोलन. ठीक आहे, डिपेंड्स ऑन मध्ये आणखी एखादा सर्व्हर तुम्हाला क्रिएट करायचं असेल तर ते देऊ शकता, अदरवाइज तुम्ही सिंपल काय देणार, तुमच्या याचं नाव. परफेक्ट. डायरेक्ट सर्व्हर, ओके, कंडिशन पण द्यायची आहे. ठीक आहे, जोपर्यंत अपाचे हेल्दी राहणार नाही तोपर्यंत कंडिशन नाव डबल झालं असं काय म्हणतं का, इज नॉट अलाउड, प्रॉपर्टी अपाचे आपण सर्व्हिस नॉट अलाउड, वाय, दॅट इज ठीक आहे. जरा बघून घ्या इथे काय करायचं आहे. ठीक आहे, समजलं काय असणार आहे. तर या पद्धतीने तुम्हाला चेंजेस करावे लागतील आणि वर्क करावं लागेल. तर इथे अगेन MariaDBचा पण कंटेनर रन होणार आणि तो डिपेंड करेल याच्यावर. तर आधी सर्वात आधी तो चेक करेल अपाचे 2 हेल्दी आहे की नाहीये, अंडर देनच तो तुम्हाला MariaDB कंटेनर क्रिएट करणार. ओके, सो या पद्धतीने असेल तुमचं काय डॉकर कंपोज. क्लिअर आहे. आणखी जे पण कंटेनर आता तुम्हाला दिसतंय डॉकर पीएस हे कंटेनर ऍट अ टाइम डिलीट करायचे सगळे. तर आपण जी कमांड एक्झिक्यूट केली आहे डॉकर कंपोज अप -d राईट, तर हे डाऊन करायचं डायरेक्ट. सी स्टॉप रिमूव्ह आहे इझी. तर या पद्धतीने तुम्हाला काम करावं लागेल. कळलं. हा, आणि हा काय करतो तर एक जेव्हा आपण डॉकर कंपोज करतो हा सेपरेट नेटवर्क बनवतो आणि त्या सेपरेट नेटवर्क मध्ये तुमचे कंटेनर्स रन करतो.
तर इथे तुम्हाला दिसलं असेल की आय पी कोणता आलाय 18. जनरली कोणता असतो 17 असतो. आणि नेटवर्क टाईप कोणता असतो ब्रिज. पण याने काय केलंय, याने सेपरेट नेटवर्क क्रिएट केलाय आणि ज्यामध्ये तो काय करतोय आपले कंटेनर्स रन करतोय. गॉट इट. इथे पूर्ण इन्फॉर्मेशन आहे ऑलरेडी. सो या पद्धतीने तुम्हाला काम करावं लागेल. कोणाला काही इश्यू असेल तर सांगा. डॉकर कंपोज मध्ये एवढंच आहे, आणखी काही नाही आहे. जर तुम्हाला इन डिटेल मध्ये आणखी चेक करायचं असेल तर इथे ऑलरेडी इन्फॉर्मेशन आहे ऑफिशियल डॉक्युमेंट्स मध्ये. हा, लॉग्स बघायचे असेल तर लॉग्स आहे, डॉकर कंपोज लॉग्स. जे पण तुम्हाला काही इश्यूज रिलेटेड चेक करायचं असेल तर डॉकर कंपोज लॉग्स. ठीक आहे. सो हिअर एनी इश्यूज गाईज. बाकी तुम्ही नॉर्मली प्रॅक्टिस करा, बट एवढं यायला पाहिजे तुम्हाला. ठीक आहे, देन इथे थांबूया.